जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज अलिबागची कौतुकास्पद कामगिरी। पहिल्यांदाच मेंदूवर केली यशस्वी शस्त्रक्रिया। डॉक्टर कृष्णमूर्ती कोकणकर आणि संपूर्ण टीमचे यश। रायगड ओवी न्यूज वाग्रण दीपक पाटील। जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग आणि मेडिकल कॉलेजने केली कौतुकास्पद कामगिरी। अलिबागमध्ये पहिल्यांदा एका महिलेच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रियेचे न्यूरो सर्जन आणि टीमने केलेल्या कामगिरीसाठी रुग्णालय कॉलेज आणि डॉक्टरांचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात असून मेंदूच्या आजाराबाबत अनेकांना दिलासा प्राप्त झाला असल्याचे बोलताना पाहायला मिळत आहे। कविता अभिजित खिंजी राहणार नवगाव अलिबाग वय वर्षे 37 या महिलेचा 8 दिवसांपूर्वी स्कूटीला अपघात झाला होता। अपघातामध्ये तिच्या डोक्याला जबर दुखापत होऊन भयंकर रक्तस्राव झाला होता। तिला बेशुद्ध अवस्थेत अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले। रुग्णालयात असलेल्या न्यूरोसर्जरी विभागात ठेवण्यात आले। यावेळी डॉक्टर कृष्णमूर्ती कोकणकर यांनी महिलेची पूर्ण तपासणी आपल्या सर्व टीमच्या मदतीने केली असताना त्यांच्या लक्षात आले की अपघातामध्ये डोक्याला झालेल्या जबरदस्त मारात मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन त्याची गाठ तयार झाली आहे। सदर गाठीचा दाब मेंदूवर पडत असल्याने महिला बेशुद्ध आहे। तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते, म्हणून तिला शस्त्रक्रिया विभागात हलवून नातेवाईकांना झालेला प्रकार समजावून शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली। या संपूर्ण कामात डॉक्टर कोकणकर यांनी जिल्हा चिकित्सक डॉक्टर पूर्वा रुग्णालय CS डॉक्टर निशिकांत पाटील निवासी वैद्यधिकारी डॉक्टर शीतल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया सुरू केली। तब्बल 2 तास सुरू असलेल्या या शस्त्रक्रियेला डॉक्टर कोकणकर यांना डॉक्टर सविता नल्लामडगे, डॉक्टर हिरालाल कांबळे, डॉक्टर शीतल कोकणकर, डॉक्टर मयुरी कांबळे आदींचे सहकार्य होते। 2 तास शस्त्रक्रिया पूर्तता झाल्यावर पेशंटला 12 तास व्हेंटिलेटर ठेवण्यात आले। त्यानंतर हळूहळू पेशंट शुद्धीवर आल्या। या यशस्वी आणि अलिबागमध्ये पहिल्यांदा मेंदूवर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेबाबत डॉक्टर कोकणकर आणि टीम त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजचा अभिनंदन केले जात आहे। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।